लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीच्या अशा या शंकरपाळ्या दिवाळीमध्ये खास बनतात. या शंकरपाळ्या अतिशय सोप्या पद्धतीने खूप कमी वेळात कमी मेहनतीमध्ये भरपूर लेयर्स असलेल्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका भांड्याचं माप घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही कप घेऊ शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीची वाटी घेऊ शकता. तुमच्याजवळ जे काही अवेलेबल आहे त्या साहित्याने आपण हे सगळं मेजरमेंट करणार आहोत. आपलं प्रमाण हे अचूक असल्यास आपली शंकरपाळी ही देखील अचूक बनते. तर सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये किंवा तुम्ही एखादं पातेलं घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये आपण एकाच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी इतकं आपण साखर घातलेले. त्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं तूप घालायचं आहे. तर आता हे पाणी, तूप आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत फक्त आपण हे गरम करून घेणार आहोत. जास्त आपल्याला उकळत बसायचं नाही किंवा याचा आपल्याला पाक देखील करायचा नाही. इथे बघा आपली साखर पाण्यामध्ये छान विरघळलेली आहे. म्हणजे पाण्याला उकळी येण्याच्या अगोदरच आपल्याला हे बंद करायचं आहे. अगदी उकळून पाणी आटवायचं नाही किंवा याचा पाक बनवायचा नाही. आपण हे उकळी येईपर्यंत फक्त साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण ज्या वाटीने साखर पाणी मोजलं त्याच वाटीने आपण 6 वाटी इतकं पीठ घ्यायचं आहे. आणि आता मी सगळं पीठ एकदम घेतलेलं नाही. त्यामध्ये 3 वाटी पीठ टाकलेलं आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेले आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर त्या पदार्थाला एक वेगळी चव येते. तर इथे आपले 3 वाटी पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता उरलेल्या 3 वाटी पीठ देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हातही न लावता हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे. आपल्याला पीठ जास्त मळण्याची किंवा त्याला ठेचण्याची देखील गरज नाही. शंकरपाळी करण्यासाठी पीठ तयार आहे. हे पीठ 10 ते 15 मिनिट मी भिजवून घेतलेलं आहे, म्हणजे झाकून ठेवलेलं होतं. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान घट्ट आलेलं आहे. यामधलं जे तूप असतं ते तूप आळतं आणि हे पीठ घट्ट येतं. त्यासाठी आपलं जे प्रमाण आहे ते प्रमाण बरोबर आहे. तुम्ही अशा पद्धतीने हात न लावता पीठ मळून ते तसंच झाकून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर आपण त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. जसा की आपण चपाती लाटण्यासाठी घेतो असा मोठ्या आकाराचा मी गोळा बनवून घेतलेला आहे. आता हे आपण लाटून घेऊया. तर हे जाडसर असं लाटायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळीला भरपूर साऱ्या लेयर्स येतील. आपण खूप पातळही लाटायचं नाही किंवा जास्तीचं जाड देखील लाटू नका. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याची एक पोळी बनवून घेऊया. तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कापणार असाल तर त्याच्या ज्या कडा आहेत चौबाजूच्या त्या कडा आपण कापून घेऊन त्याचा एक चौकोन तयार करून घेऊया. म्हणजे आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत तर त्या सगळ्या शंकरपाळ्या एकाच मापाच्या बनतील. शंकरपाळी बनवण्यासाठी जे पीठ असतं ते पीठ आपण जास्त वेळ भिजवायचं नाही. तुम्ही जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं हे पीठ भिजवू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण ही शंकरपाळी लाटून घेतलेली आहे, जे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेतले. तर आता आपण यामध्ये ज्या शंकरपाळ्या आपण बनवल्यात त्या घालून घेऊया. शंकरपाळी तळताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे. तेल जास्त गरम करायचं नाही. आपण पिठाचा त्यामध्ये थोडासा कण टाकायचा. त्याला बुडबुडे आले की आपण त्यामध्ये शंकरपाळ्या टाकायला सुरुवात करायची. तुम्ही जास्त जर तेल गरम केलं तर त्या शंकरपाळ्याला जास्त लेअर सुटत नाहीत. तर इथे बघा टाकल्यानंतर आपण 5 मिनिट हलवलं नाही. 5 मिनिटानंतर अशा थोड्याशा शंकरपाळ्या वर यायला लागले की आपण त्या हलक्या हाताने थोडंसं आपण ते मिक्स करून घेऊया. म्हणजे थोडंसं आपण हलवून घ्यायच्या. तुम्ही जास्त हलवल्या तर ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतील. त्यासाठी जास्त हलवायचं नाही. पुन्हा 5 मिनिटं तसंच ठेवून दिले आणि 5 मिनिटानंतर बघा आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेतले. तर आता बघा रंग जो आहे तो पूर्णपणे बदलत आलेला आहे. म्हणजे आपल्या शंकरपाळीला भरपूर लेयर्सही सुटलेले आहेत आणि आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत भाजलेले आहेत. यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची. मोठ्या फ्लेमवरती आपण या शंकरपाळ्या अगदी अर्धा मिनिट भाजून घ्यायच्या, म्हणजे त्याला योग्य तो एकसारखा रंग येईपर्यंत. त्यानंतर या शंकरपाळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत. तर आता जे तेलाचं प्रमाण आहे ते तेलाचं तापमान वाढलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून 2 मिनिट असाच ठेवून द्यायच्या.
त्यानंतर आपण दुसऱ्यांदा जी शंकरपाळ्या लाटल्या होत्या ते तुम्ही यामध्ये घालून त्या उरलेल्या शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण शंकरपाळ्या बनवलेल्या आहे। शंकरपाळ्या बनवताना तुम्ही जर मोठ्या गॅसवर शंकरपाळ्या भाजल्या तर त्या शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स येत नाहीत आणि त्या शंकरपाळ्या बसक्या दिसतात। तुम्ही जर कमी गॅसवर शंकरपाळ्या भाजल्या तर त्या भरपूर कुसकुशीत होतात आणि त्याला लेयर्स देखील जास्त सुटतात। त्यासाठी आपण जास्त मोठ्या गॅसवर शंकरपाळ्या भाजायच्या नाहीत। शंकरपाळ्या भाजत असताना तुम्ही त्यांना जास्त हलवायचं नाही। शंकरपाळ्या टाकल्यानंतर 2 मिनिटांनंतर तुम्हाला हलवायचं आहे। तुम्ही जर जास्त हलवलं तर शंकरपाळ्या तुटतील आणि तेलामध्ये विरघळतील। ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या शंकरपाळ्या नक्कीच कुसकुशीत होतील। तर इथे बघा मी मोठ्या गॅसवर काही शंकरपाळ्या भाजून तुम्हाला दाखवलेल्या आहेत। मोठ्या गॅसवर शंकरपाळ्या भाजल्या तर त्या अशा पद्धतीने थोड्याशा कडक होतात आणि त्याला जास्त लेयर्स येत नाही, त्या शंकरपाळ्या बसक्या होतात। तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील।